नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाचं राडगाडगं थांबलं. एसट्यांच्या एरजऱ्या थांबल्या. रेल्वे ठप्प झाली. एवढं नव्हे तर सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. आणि हजार वर्षाची परंपरा असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाची वारीसुद्धा ठप्प झाली. त्यावेळेस एका भक्ताने पांडुरंगाशी साधलेला संवाद या कवितेमध्ये व्यक्त झालेला आहे. कवितेचं नाव आहे पंढरीच्या विठुराया. पंढरीच्या विठुराया कस काय रे बराय ना. पंढरीच्या विठुराया कस काय रे बराय ना. यंदा वारी नाही म्हणे. खरं आहे ना. म्हणजे यंदा रुक्माई आणि पांडुरंगाला आम्ही पाहायचं नाही. असं कसं रे विठुराया. म्हणजे लेकरानेच आपल्या मायबापाकडे यायचं नाही. नाही, आम्हाला काही अडचण नाही. आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण बघ रे विठुराया, तुलाच हे जमेल का. पंढरीत गजबज नाही हे तुला रुचेल का. खरं सांगू का विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. खरं सांगू का विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. पण तुझं दर्शन मात्र आम्हाला गावोगावी झालं. तू होतासच ना रे दवाखान्यामध्ये उभा ठाकलेला. चंदनाचा टिळा नाही पण पीपी किट घातलेला. बंदोबस्तालाही होताच ना रे तू उभा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा गोळा केलास रे तू खाली मान घालून. किती धडपडतोस रे, किती धडपडतोस रे. सीमेवरतीही तू लढतोस रे. इतकं सगळं करतोस विठुराया, तुझं नाही रे काही चुकत. इतकं सगळं करतोस विठुराया, तुझं नाही रे काही चुकत. युगे 28 विटेवरती उभा तुझे पायी नाही काही रे दुखत. नाही येत यंदा देवा वारीला तुला आराम देतो. नाही येत यंदा देवा वारीला तुला आराम देतो. पण पुढच्या वर्षी मात्र तुला भेटायला वारीमध्ये येतो. पण तेव्हा मात्र गर्दीतल्या मनात कसली भीती आणू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय कसला संसर्ग ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. यावर एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची. यावर एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची. चल तर देवा, येतो तुला भेटायला पुढच्या वर्षी वारीला. पण तोपर्यंत तुझं आमच्यावरती असंच लक्ष राहू दे. तोपर्यंत तुझं आमच्यावरती असंच लक्ष राहू दे. रामकृष्ण हरी.